आजा आजा जिंद शामी आने के तले, आजा जरी वाले नीले आसमाने के तले। जय हो जय हो। आजा आजा जिंद शामी आने के तले, आजा जरी वाले नीले आसमाने के तले। जय हो सच्ची मैंने जान गवाई है, नच नच कोयलों पे रात बिताई है। अखियों की नींद मैंने फूकों से उड़ा दी, गिन गिन तारे मैंने उंगली जलाई है। आजा आजा जिंदे शामी आने के तले, आजा जरी वाले नीले आसमान के तले। के तले, आजा जरी वाले नीले आसमाने के तले। जय हो जय हो। जय हो जय हो। जय
आजा जिंदे शामी याने के तले आजा झरी वाले नीले आसमां के तले जय हो शपथम जय हो गामेदे जय हो हालेदे जय हो रेकुदी जय हो जय हो जय हो तिनका था हमने सवारा अपनी वो माटी और घर बारा लुट रहा ये चमन अपना वतन आंखों से अपनी लुट रहा ये चमन अपना वतन आंखों से अपनी संकल्प बोल के हम तो निकल पड़े हर द्वार खोल के गगन कहे विजयी भव विजयी भव गगन कहे विजयी भव भटकी है रोशनी है छटपटा रही रोशनी गगन कहे विजयी भव भोली सी तेरी बांसुरी खो गई सावरे घायल है तेरा जल तू नदी है राह बदल पानी बुलबुला रहा है कल 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 तू निकल माटी ने तेरी आज पुकारा धरती ये पूछे बारंबार लुट रहा ये चमन तेरा वतन आँखों से अपनी लुट रहा ये चमन तेरा वतन आँखों से अपनी संकल्प बोल के हम तो निकल पड़े हर द्वार खोल के गगन कहे विजयी भव गगन कहे विजयी भव
बळ येऊ दे हिमतीला. झुंजार होनी ललकार आसमानाला, लावून कपाळी माती घे झेपक्ष तिच्या पाठी. हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती. मानमनी अभिमान मनाची शान खुल्या अस्मानी, शान खुल्या अस्मानी. हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे, हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे. हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे, हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे. माझे स्नेही आदरणीय मेघानंद जाधव यांची रचना तुमच्या समोर उदाहरण सादर करतोय. जीवनावापरी मेघानंदातून भगवानी दुःखावलेल्या कोटी दिनांची आई रमाई असावी.
हात बनूनी जावा, शिवधनुष्य घे पेलूनी, सामर्थ्याला वपणाला हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे, ओ सूर्य नवा माळी, तेज नवे झळकू दे, हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे, ओ सूर्य नवा माळी, तेज नवे झळकू दे. पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोकून आशा. तत्कालीन भेकरचे आमदार प्रतापराव जाधव यांचं जे लोकसभेसाठी लॉन्चिंग करण्यात आलं आणि खामगाव ते शेगाव या पायीवारीतून सुरू झालेला हा प्रवास, नियुक्ती झाली, निवड झाली आणि त्याचा पहिलाच कार्यक्रम योग दिनी 21 जून रोजी श्रीनगरला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत जाहीर झाला. ही बाब समस्त बुलढाणा जिल्हावासियांसाठी सन्मानाची आणि अभिमानास्पद आहे की प्रतापरावांच्या नशिबात राजयोग आहे, पण कुणीही त्या यशामागचा संघर्ष पाहत नहीं. मुद्दत बीती है किस्मत आजमाने के लिए, क्या नहीं लगती मेहनत घर बसाने के लिए. आज के दिन गुजरे हुए दौर माजी से पूछो, कितने रोए हम मुस्कुराने के लिए, कितने रोए हम मुस्कुराने के लिए. हा संघर्ष असतो, त्या संघर्षामध्ये एक समन्वय असतो. आपण सातत्यानं पाहिलं कोणत्याही लोकसभा निवडणुकीत जे सर्वे येतात असं वाटतं की प्रतापराव आत्ता पडतात, पण प्रत्येक सर्वे म्हणजे प्रतापरावांना जे असं दिसतं की त्यांचा पराभव आणि ज्या भूमीची ज्या जमिनीची त्यांच्या विकासासाठी आपण एकत्र आलो पाहिजे. ते एकत्र येण्याचं प्रतीक म्हणजे हा बुलढाणा नागरिक संस्कार आहे. पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोकून आशा चालत राहतो गाडून टाक भीती. पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी हो झोकून आशा चालत राहतो गाडून टाक भीती. मागून तो आधार शोध तुझं तू दाड काढून नको तुझा गुन्हाला तुझ्या हातीन थोडं जरा दाखवू दे जोर तुझा दिसू दे रंग जगाला. होर पुढे तू सोड निराश तुझा तुला तू दे दिलास तुफान पेटू देऊरी. माननीय प्रतापरावजी जाधव साहेब, राज्यमंत्री आयुष, केंद्रीय आयुष मंत्रालय आणि या म्हणून चौकार मारला आणि केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये जिल्ह्याला स्थान मिळवून देऊन एक षटकार मारला असे आदरणीय प्रतापरावजी जाधव साहेब. आज सर्वप्रथम मी आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब या सरोवरामध्ये काही फरक नाही, पण तकरोबन बेटावरती जगातल्या टुरिस्ट येतात आणि लोणारला कोणी येत नाही. त्यातलं दुर्दैव आहे. गेल्या 20-25 वर्षापासून जितके मंत्री येतात, लोकप्रतिनिधी येतात, लोणारचा विषय काढतात, हायकोर्ट मध्यस्थी करतात, कलेक्टर मिटिंग घेतात, पण काम का होती लोणारचं हे आजपर्यंत कळत नाही. तर लोणारचा विकास कसा होईल? आज आपण फार मोठ्या पदावर आहात, लोणारचा विकास झाला पाहिजे. शहर आणि जिल्हा
नागरी सत्कार समितीच्या वतीनं या ठिकाणी आयोजित केलेल्या या सत्काराचे आजचे आपले प्रमुख सत्कार मूर्ती आपल्या देशाचे केंद्रीय मंत्री आणि आपल्या बुलढाणा जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार माननीय नामदार प्रतापरावजी जाधव साहेब आजच्या या सत्कारासाठी उपस्थित असलेल्या त्यांच्या सुविद्य पत्नी माननीय राजश्रीताई प्रतापराव जाधव, कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या बुलढाणा मतदारसंघाचे आमदार माननीय संजयजी गायकवाड, आमदार धीरजजी लिंगाडे, केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये त्यांना स्थान मिळालं याबद्दलचा बुलढाणा या गावामध्ये, शहरामध्ये आणि जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांचा हा नागरी सत्कार सोहळा आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. मी माझ्या पक्षाच्या वतीनं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं माननीय प्रतापरावजी जाधव साहेब यांना यांचं खूप खूप अभिनंदन करतो. त्यांना खूप खूप शुभेच्छा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी या ठिकाणी देतो. हर्षवर्धन सत्कार माझे मित्र आमदार धीरज लिंगाडे, सन्माननीय माजी आमदार आपले शशिकांत खेडेकर साहेब, माजी आमदार विजयराजजी शिंदे साहेब, माजी आमदार सन्माननीय दीपकरावजी सावळे साहेब, सर्व समितीचे सन्माननीय पदाधिकारी, समितीचे अध्यक्ष राजेंद्रजी काळे, गोळे साहेब, अप्पाजी साहेब, देशमुख साहेब, बांधव, माता भगिनी, मी फार आपल्यामध्ये बोलणार थांबणार नाही. 2च मिनिटामध्ये मी आपल्याकडे आटोपणार आहे. परंतु आदरणीय प्रतापराव जाधव साहेबांचा हा प्रवास खरेदी विक्री, APMC, फेडरेशन, जिल्हा परिषद सदस्य, विरोधी पक्षनेता, आमदार, मंत्री, खासदार, केंद्रीय समितीचे प्रमुख आणि आज केंद्रीय मंत्री, ज्या वेळेला या निवडणुकीमध्ये आम्ही प्रचाराला लागलो, आयुष्यामध्ये पहिलेली अशी भयंकर निवडणूक आम्ही सगळ्या लोकांनी अनुभवली. अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी आलं होतं की कशा पद्धतीनं लोकांना कन्व्हिन्स करावं, किती प्रचार करावा, कसा करावा, कसं सांगावं सुचत नव्हतं. आणि कार्यकर्ता जीवाचा रान त्या ठिकाणी त्याला निवडून आणण्याकरता करत होता. आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये होतं की मोदीजी पुन्हा प्रधानमंत्री होणार आहे. एवढी लोक त्यांच्यावर घराने आरोप करत होते, पण मी भाऊचा संयम कमालचा त्या ठिकाणी पाहिला. आमचा संयमाचा बाण सुटला, पण त्यांच्या संयमाचा बाण सुटला नाही. आणि म्हणून अतिशय शांतपणे भाऊ निवडणुकीला सामोरे जात होते. सगळा जेवढा काय घडला, अक्षरशः आमच्या सगळ्या लोकांना मनापासून एवढा आनंद झाला आणि आम्ही आमच्या सगळ्या लोकांचा जीव जो धड्यात पडला होता तो त्या ठिकाणी झाला. 2016च्या बजेटमध्ये त्याची पूजन करून घेतली, पण राज्याचा वाटा जात नव्हता, त्याच्यामुळे ते होत नव्हतं. आता ती देखील घोषणा आपले उपमुख्यमंत्री आपले अजितदादा पवार यांनी या अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी केली. आणि माझ्या हातामध्ये नकाशा आहे. अनेक जण या रस्त्याची मागणी करतात. हा जो नकाशा आहे हा आपण आणि मी संयुक्त मागणी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबारावजी फुले, भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या सर्वांच्या पावन स्मृतीला अभिवादन करून आजच्या या माझ्या नागरी सत्कार समितीचे अध्यक्ष, बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार संजयजी गायकवाड, व्यासपीठावर उपस्थित असलेले सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार माजी मंत्री डॉक्टर राजेंद्रजी शिंदे साहेब, या ठिकाणी आपल्या सर्वांना आणि मला शुभेच्छा
परिषदेचे आमदार सन्माननीय श्री धीरजजी लिंगाडे, बुलढाणा अर्बनचे सर्व आदरणीय श्री राधेश्यामजी चांडक, आपल्या जिल्ह्याचं साहित्याच्या माध्यमातून देश पातळीवर आपलं नाव देणारे सन्माननीय प्राध्यापक सदानंदजी देशमुख सर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शांतारामजी दाने, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते योगेंद्रजी बोरे, सन्माननीय पत्रकार राजेंद्रजी काळे साहेब, त्यांचे सर्व सहकारी आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, मोठ्या संख्येने या ठिकाणी बऱ्याच वेळापासून या ठिकाणी आकारासाठी आलेले सर्व उपस्थित मंडळी, विविध संस्थांचे आलेले सर्व पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सर्व माता भगिनी, जिल्ह्याच्या एका टोकाला असलेलं माझं लहानसं गाव मादनी, त्या ठिकाणी जन्म घेतलेल्या आणि कुठल्याही प्रकारचा राजकीय वारसा पाठीमागं नसताना सुद्धा आपण मला एकदा दोनदा तीनदा नव्हे तर चौथ्यांदा बुलढाणा लोकसभेचा खासदार म्हणून त्या आम्हाला या ठिकाणी अगोदर अनेक वक्त्यांनी अनेक मतं या ठिकाणी मांडली, अनेक लोकांनी माझ्या जिंकण्याबद्दल म्हणा किंवा माझ्या मंत्रिपद मिळाल्याबद्दल म्हणा याच्याबद्दल अनेक गुणगौरव पर शब्द यांनी त्या ठिकाणी काढला. पण मी आपल्याला खरं सांगू इच्छितो की मी माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात कुठल्याही राजकीय अपेक्षेनं किंवा पद मिळालेल्या अपेक्षेनं केलेली नव्हती. त्या ठिकाणी मांडला आणि खरंच कुणाला पुन्हा प्रशासकीय मान्यता मिळाली. आज तो प्रकल्प पूर्ण झाला. जिगावचा सिद्ध असेल, योगा असेल, हे सगळे बाबत आपल्याला आणि याच्यामध्ये खूप पातळीवर मी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. राज्य पातळीवर सुद्धा एक बैठक मी सगळ्या हेड ऑफ द डिपार्टमेंटची आपल्या आरोग्य मंत्र्यासहित मुंबईला घेतली. बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपलं जे मेडिकल कॉलेज आहे ते आपण आता यावर्षी सुरू होणार आहे, पण त्याची जी काही मूळ बिल्डिंग आहे त्याच्यासाठी सुद्धा जवळपास 450 कोटी रुपयाचा निधी हा केंद्र सरकारनं मंजूर केलेला आहे आणि सिव्हिल कामाचं 403 कोटी रुपयाचं टेंडर झालं. हॉस्पिटल आता हे जे आता चालू होते ही तात्पुरती व्यवस्था आपण त्यांना दिली. हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी नवीन उभं राहणार आहे. आज या ठिकाणी आपण आयुर्वेदाचं एक 50 बेडचं अद्ययावत हॉस्पिटल सुद्धा आपण केंद्रातून त्याला मान्यता देत आहोत. राज्याच्या बजेटमध्ये ते आलेलं आहे. आयुर्वेदिक महाविद्यालय सुद्धा तसे आपल्या जिल्ह्यामध्ये भरपूर झालेले आयुर्वेदिक महाविद्यालय आनंद त्या ठिकाणी मिळतो की हा विभाग गोरगरिबांची सेवा करणारा विभाग. आज जेवढे सरकारी हॉस्पिटल असतात त्या ठिकाणी उपचार घेणारा जी व्यक्ती असते ती गरीब कुटुंबातली, सामान्य कुटुंबातली त्या ठिकाणी, आणि म्हणून या शासकीय रुग्णालयामध्ये गोरगरिबांची सेवा चांगल्या पद्धतीनं झाली पाहिजे, त्यांना चांगले उपचार मिळाले पाहिजे. आणि या काही याच्यासाठी ज्या योजना आहेत केंद्र सरकारच्या आहेत, राज्य सरकारच्या आहेत. आज केंद्र सरकारनं आयुष्यमान भारत नावाची योजना त्या ठिकाणी लोकांना आपण कार्ड देतो आणि 5 लाखापर्यंत जर कुठल्याही आजारावर तुम्हाला उपचार करायचे असतील तर 5 लाखापर्यंतचे उपचार मोफत त्या आयुष्यमान भारत कार्डावर. राज्य सरकारच्या सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले नावाची योजना आहे. त्याच्यातून अनेक दवाखान्यामध्ये आपल्या फॅसिलिटी मिळतात, त्या ठिकाणी मदत होते. मुख्यमंत्री फंडातून सुद्धा तुम्ही पाहत असाल, रोज पेपरला बातम्या असतात की आतापर्यंत जवळपास 300 कोटीपेक्षा जास्त मदत मुख्यमंत्री फंडातून झाली. केंद्र सरकार पंतप्रधान रिलीफ फंडात. पण हे सगळं करण्यासाठी आपल्या लोकांचं सहकार्य आणि विशेष म्हणजे ह्या योजना करत असताना इथे काही डायरेक्ट ह्या सगळ्या योजना केंद्र सरकार करत. केंद्र सरकारचा निधी किंवा बजेट असतो ते राज्याला जातं आणि राज्याच्या माध्यमातून ह्या योजना जिल्हा असेल, तालुका असेल, गाव असेल या ठिकाणी राबवत आहेत. आणि आपले या ठिकाणी सर्व आमदार लोकांचं नेहमी सहकार्य त्या ठिकाणी राहील.
तर मग श्रेय कोणाला जाईल? या श्रेयवादाच्या लढाईमध्ये अनेक विकासाची कामं अडवल्या जातात, थांबवल्या जातात, रखडल्या जातात. आणि म्हणून एकच विचाराचं सरकार मोठ्या काळामध्ये जर असलं, नाहीतर आपण बऱ्याचदा पाहतो की इंदोर झाला तर त्या ठिकाणी काम चालू होतं. मी माझ्या नेहमी मागणं, कारण की मी शेतकऱ्याचा मुलगा, मी माझ्या अनेक भाषणांमध्ये उदाहरण देत असतो की राजकारणामध्ये सुद्धा समविचारी लोकप्रतिनिधी असले तर विकासाचा वेग वाढतो. शेतकरी लोकांना सांगत असतो की तुम्हाला शेतामध्ये चांगलं काम करायचं असेल, चांगलं वहीत करायचं असेल तर 2 बैलाची जोडी जर त्याला दुखली तर चांगलं शेतीमध्ये काम. पण त्याच अवताला जर एकीकडून रेडा आणि एकीकडून बैल जर चुकला तर मग काही शेतीचं वही चांगलं होत नाही. आणि म्हणून आता येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपल्या या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता केंद्रामध्ये तर बहुमतानं नरेंद्र मोदीजीच्या नेतृत्वात सरकार स्थापन झालं. आपल्या सगळ्यांच्या असलेल्या तीव्र इच्छा, आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद या सगळ्यामुळे मला केंद्रामध्ये मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं. आदरणीय मुख्यमंत्री आमच्या पक्षाचे नेते एकनाथराव शिंदे साहेबांनी एका माझ्यासारखा सामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला त्या ठिकाणी केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे, मुख्यमंत्री असतील, माननीय पंतप्रधान मोदीजी असतील, या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद मानतो आणि या ठिकाणी माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय भारत. हार जीत हील पंडावरे, जिद्द राहू दे मनी झुंजायची पुन्हा. अडवतील ही लाख वादळे, सिद्ध होनी तुला उजळायचे पुन्हा. साधूच हो रे विधाता, नवा जन्म घेई विजेता. होवे तुला रे यशाची दिशा, सुधारून दे साऱ्या चिंता. साधूच हो रे विधाता, नवा जन्म घेई विजेता. चमचमता ध्रुव तारा तो क्षितिजावरी, लखलखती बिजली तुझ्या तरी. मंत्र आहे हाच एकला, थांबला जो इथे संपला. श्वास भावा, श्वास आता, वशाली सहाता घेता. तुझा तूच हो रे विधाता, नवा जन्म घेई विजेता. होवे तुला रे यशाची दिशा, सुधारून दे साऱ्या चिंता. साधूच हो रे विधाता, नवा जन्म घेई विजेता. साधूच हो रे विधाता, नवा जन्म घेई विजेता. तिनका था हमने सवारा, अपनी वो माटी और घर बारा.
लुट रहा ये चमन अपना वतन आंखों से अपनी लुट रहा ये चमन अपना वतन आंखों से अपनी संकल्प बोल के हम तो निकल पड़े हर द्वार खोल के गगन कहे विजयी भव विजयी भव गगन कहे विजयी भव की सुरंग भटकी है रोशनी है छटपटा रही रोशनी गगन कहे विजयी भव भोली सी तेरी बांसुरी खो गई सावरे घायल है तेरा जल तू नदी है राह बदल पानी बुलबुला रहा है कल 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 तू निकल माटी ने तेरी आज पुकारा धरती ये पूछे बारंबार लुट रहा ये चमन तेरा वतन आंखों से अपनी लुट रहा ये चमन तेरा वतन आंखों से अपनी संकल्प बोल के हम तो निकल पड़े हर द्वार खोल के गगन कहे विजयी भव